UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची सूत्रांची माहिती। आजपासून आणखी 4 टीमकडून वाल्मिकचा शोध सुरू। बीडमधील खंडणी प्रकरणात दाखल गुन्ह्यात तपास। बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपी 22 दिवसांनंतरही फरारच। सीआयडीच्या एकूण 9 पथकांकडून आरोपींचा शोध तर 2 पथकांकडून केरळ आणि कर्नाटकातही तपास। वाल्मिकच्या संपर्कातील 145 जणांची चौकशी। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। वाह क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका? राऊतांनी डिवचलं। भाजपकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। 21 दिवस झाले तरीही तपास संपत नाही। राऊतांनी ट्विट केलेला फोटो रिट्विट करत अंजली दमानियांकडून तपासावर प्रश्नचिन्ह। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख थोड्याच वेळात जरांगेंची भेट घेणार। काल सीआयडीने जबाब घेतल्यानंतर आज जरांगेंची भेट। गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद। बीड हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक, तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणेंचा इशारा। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा इशारा। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा मोठा आरोप। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। आरपीआय पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला। बोरिवली पूर्व भायखळा परिसरातील हवेचा स्तर अतिवाईट श्रेणीत। दोन्ही भागातील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात। रत्नागिरीतील आरेवारेमध्ये झिप लाईनचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहाटेपर्यंत लोकल सेवा। 31च्या पार्श्वभूमीवर निर्णय। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।